भाजपा चेंबूर मंडल अध्यक्ष राहुल वालन ने चेंबूर के स्वास्तिक पार्क में संतोष युवा प्रतिष्ठान व मित्र परिवार और फायरवर्क्स कंपनी लिमिटेड के सौजन्य से निर्मित ग्रीन जिम का फीता काटकर लोकार्पण किया। इस मौके पर स्थानिक पूर्व नगर सेविका और भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिला महिला मोर्चा अध्यक्ष आशा सुभाष मराठे, जयंत केलकर, सारिका वंजारी, चेतना कोरगावकर, बबिता रामदास, संजय कोकणे, योगेश होलकर, अरुण कदम, संजय नलावड़े, रघुनाथ गुमाल, संगीता जवेरी, कांचन वेग, सुमित वेग, देवीदास वर्मा, बाबा मकवाना, दत्ता वाघोने, प्रकाश पराड़, चंद्रकला पराड़ के अलावा स्थानिक सैकड़ों गणमान्य लोग मौजूद थे। आशा मराठे ने शाल और गुलदस्ता देकर राहुल वालंज और संतोष मराठे को सम्मानित कर उन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं और बधाई दी। गीतकार और लेखक कपिल देव खरवार ने अपनी मधुर आवाज में कई गीत प्रस्तुत कर माहौल को संगीतमय बना दिया। कार्यक्रम का सूत्र संचालन व आभार प्रदर्शन समाजसेवी सुभाष मराठे निमगावकर ने किया। स्वास्तिक पार्कच्या लोकांची एक मागणी होती की इथे आम्हाला हे गार्डन आहे, परंतु गार्डनमध्ये जिमचं साहित्य नाही आहे। तर इथे जयंत जी असतील आणि चेतनाताई आणि स्वास्तिक पार्कच्या सर्वच लोकांची मागणी होती। त्यांनी लेटरसुद्धा दिलं की आम्हाला इथे दिलं तर आम्हाला ह्याचा उपयोग करता येईल। ज्येष्ठ नागरिक आहेत ते डायमंड गार्डनला, सांडू गार्डनला जाऊ शकत नाही, इथच्या इथे फिरतील। आणि बाहेर जर तुम्ही पाहिलं रोडवर तर दोन्ही बाजूनी गाड्या असतात, त्यांना यायला जायला सुद्धा त्रास होतो। तर त्याच्यामुळे ते म्हणाले आम्ही गार्डनमध्ये वॉकिंग करू शकतो, आम्हाला साहित्य लावून द्या। तर त्या अनुषंगाने राहुलभाईजींचा वाढदिवस आणि संतोष मराठेंचा वाढदिवस ह्या दोन्ही एकत्र औचित्य साधून आज इथे जिमचं साहित्य लावण्यात आलेलं आहे। हा तुम्ही सांगितलं तर इथे 3 बूथ आहेत स्वास्तिक पार्कचे आणि 3 बूथच्या लोकांना म्हणजे सिद्धार्थ कॉलनीचे ते 15 बूथ आहेत, परंतु ह्या साईडचे चंद्रोदय असू दे, मकवाना असू दे, शिवाजीनगर असू दे, स्वास्तिक फेडरेशन असू दे, ह्यांना इथलचे 3 ते 4 बूथला ह्या लोकांना इथं फायदा होणार आहे। आणि बाजूनी साईड ट्रॅक पाहिजे नाही तर ते मी इंजिनियरला बोलून उद्याच पाठवेल आणि कसं ते साईड ट्रॅक आपल्याला करता येईल ते सुद्धा आम्ही करून घेऊ। संतोष ने अपनी खुद की कंपनी खोली है, संतोष युवा प्रतिष्ठान। तो वो हिसाब से वो हर साल उसके बर्थडे के दिन कुछ ना कुछ अलग करता है। गए साल में भी उसने 5 बच्चे लोग को दत्तक लिया था, उनके स्कूल का जो भी है खर्चा वो करता था। ये टाइम उन्होंने ऐसा किया कि इधर स्वास्तिक पार्क के लोगों के लिए हम लोग जिम बिठाएंगे, तो हमने राहुल भाई से बात की। राहुल भाई के मार्गदर्शन अनुसार हम लोग काम करते हैं, तो राहुल भाई से बात की कि राहुल भाई ने बताया कि अच्छी बात है तो ये कर दीजिए। तो ये काम उसने अपने खुद के फंड से कंपनी से किया है। बेटे को शुभेच्छा देने की एक ही बात है, बेटा तो बेटा है लेकिन वो सेवा करता है तो उसका अभिमान तो माँ बाप को होता है। तो ऐसा ही बेटा सबको मिले और उसके हाथ से जितनी चाहिए उतनी सेवा घड़नी चाहिए। भगवान उसे भला आयुष्य तो दे देंगे, लेकिन सेवा करनी बहुत ज़रूरी बात है। मराठे परिवार सेवा के लिए तत्पर रहता है, इसके लिए वो गुण भी, हमारे गुण, माँ बाप के गुण भी उसमें आए हैं, ये देखकर बहुत अच्छा लगता है। त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांनी एक करून दिलं आहे, स्तुत्य उपक्रम आहे। बरेच दिवसांचा माझा त्यांच्या पाठोपाठ म्हणजे संपर्क होता की काढून द्या, काहीतरी करून द्या सिनियर सिटीजनला किंवा जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी इथे कुठलंही सुविधा नाही, व्यायामाची नाही, चालण्याची नाही अशा। आणि नशिबाने स्वस्तिक पार्कमध्ये 4 मोठी गार्डन प्लॉट आहेत, पण डेव्हलप एक झालं होतं ते बंद पडलं कारण त्याला फंडिंगच झालं नाही, त्यामुळे ते 1.5 वर्षानंतर बंद पडलं, तिथे आता जंगल झालं। बाकीची मोठमोठी गार्डन ते हे वाचलं आहे, एक तर नर्सरीला आम्ही अर्ध दिलेलं आहे, ते दोन्ही याचं बघतात, त्यामुळे थोडं वाचलं आहे। आता प्रश्न होता तिथे की वॉकपाथ चांगला करायचा, काही इन्स्ट्रुमेंट लावायची आणि लहान मुलांना खेळण्यासाठी काहीतरी इन्स्ट्रुमेंट याच्या दृष्टीने मराठींच्या पाठीमागे मी बरेच दिवस लागलो होतो। त्यांनी मग हे वाढदिवसाचं एक निमित्त त्यांना मिळालं, त्या दोघांच्या ह्याच्याने त्यांनी एक 4 इक्विपमेंट लावून दिलेत। अजून 2-3 म्हणाले याचा रिस्पॉन्स कसा आहे की लोक कसा याचा उपयोग करतात का दुरुपयोग करतात असं ते मी बघेन, आणखीन वाटलं तर आणखीन लावून। आणि आज आशाताईंनी मला म्हणजे ॲश्युरन्स दिलं, म्हणजे गॅरंटी दिली की हा पाथ मी नक्की करून देईन तुम्हाला। आणि या पावसामुळे तो चालू करता आला नाही, पण आता त्या उद्या एक सिव्हिल इंजिनियर पाठवून त्याच्याकडनं सर्वे करणार आहेत आणि हा लवकरात लवकर होईल, इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या आधी याची हे मी बघीन। जे काय केलं आहे ते मी चालवू शकतो, मैलन मैल चालतो,
त्यामुळे मला डायमंड गार्डनला जाऊन व्यायाम करणं काही कठीण नाही. मी रेग्युलर तिथेच जाऊन व्यायाम करतो. ते बाकीच्यांना शक्य नाही, स्पेशली जे सिनियर सिटीजन वरिष्ठ नागरिक बायका आणि पुरुष, पण त्यांना शक्य नाही. मग त्यांच्यासाठी काय करतात तर असे इन्स्ट्रुमेंट लावलेले आहेत की जे आता एक सायकल आहे, आपण आपल्या एका वयामध्येच सायकल चालवतो, नंतर मग सायकल चालवायचा कधी वेळच येत नाही. तर त्यांना सायकल चालवता आला पाहिजे म्हणून याच्यासाठी या 2 सायकल घेतलेत. एक हे व्हील घेतले ज्याच्यामुळे कमरेचा व्यायाम करता येतो. तिसरं एक आहे त्याच्यामुळे पायाचा करतो येतो. याच्यामध्ये अजून काही ॲडव्हान्स हे आहेत टेक्निक, ते आम्ही बघू 2-3 याच्यात ते लावून घेऊ. पण मुख्य मला हा रस्ता करायचा आहे आणि तो मी फॉलोअप करून तो लवकरात लवकर करून घेईन आणि आपण पण याला प्रसिद्धी द्याल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे कारण आपलं जर का सहकार्य नसेल ना तर काही गोष्टी होत नाहीत. तर त्यामुळे तुम्ही ते करून द्याल, हे करा आणि हा रस्ता लवकरात लवकर कसा होईल याच्यासाठी आम्हाला सहयोग करा. धन्यवाद. स्वस्तिक पार्कमध्ये ज्या रहिवाशांची अनेक वर्षापासूनची मागणी होती की या ठिकाणी हे जे अंकुर नर्सरी आहे या ठिकाणी जिमची व्यवस्था व्हावी. एकमेव असं स्वस्तिक पार्कमधलं हे गार्डन वाचलेलं आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती. लोकांची मागणी होती की या ठिकाणी आम्हाला साफसफाई करून त्याचं सुशोभीकरण करून या ठिकाणी आम्हाला जिमची उपकरणं लावून द्यावीत आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी जिमची उपकरणं लावून द्यावीत लहान मुलांच्या ऐवजी. कारण आपण बघितलं की स्वस्तिक पार्कच्या या रहिवाशांना इथून आपल्याला पुढे जॉगिंगसाठी जायचं आहे, चालायसाठी जायचं आहे किंवा काय उपकरणाचा उपयोग करून घेण्यासाठी आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने उपयोग करण्यासाठी डायमंड गार्डन हे एकमेव असं ठिकाण आहे की ज्यात ही सगळी सुविधा आहे. आणि हे डायमंड गार्डन आहे ते स्वस्तिक पार्कपासून 1.5 ते 2 किलोमीटरवर असल्यामुळे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जाणं कठीण असतं आणि रोज त्यांना जाणं येणं आणि प्रवास आता सध्याच्या वाहतुकीत आपण बघितलं की ट्रॅफिकचा फार मोठा प्रश्न चेंबूरमध्ये वेगवेगळी कामं मेट्रोची चालू असल्यामुळे ही सगळी परिस्थिती असताना ज्येष्ठ नागरिकांना चालत जाणं कठीण व्हायचं आणि म्हणून इथे या ठिकाणी राहुलभाई वाळंज आमचे चेंबूर विधानसभेचे भाजपाचे मंडळ अध्यक्ष आहेत, त्यांचा वाढदिवस आणि संतोष मराठे या दोघांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अत्यंत चांगला असा विचार केला की अशा आपण जे वाढदिवस साजरे करतो सध्या केक कापणं आणि बाकी सगळ्या ओल्या सुक्या पार्ट्या आपण बघतो प्रत्येक समाजात ते सगळे विकृती अशी होत आहे. खरं म्हणजे आपल्या ह्याच्यात संस्कृतीत केक कापून मेणबत्ती विझवणं वगैरे दिवे विझवणं ही आपली संस्कृती नसतानासुद्धा या ठिकाणी आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून जो काय खर्च असा ओल्या सुक्या पार्ट्या किंवा केक कापण्यात होतो तो खर्च सत्कारी लागावा, लोकांच्या कामासाठी जनतेच्या हितासाठी त्याचा उपयोग होईल अशा प्रकारे त्याचं नियोजन व्हावं. आणि म्हणून या ठिकाणी संतोष मराठे यांच्या वतीने राहुलभाईच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी लोकोपयोगी असं जिमची उपकरणं जो होणारा खर्च वाढदिवसासाठी आहे तो खर्च वायफळ न घालवता तो त्याचा लोकांच्या हितासाठी खर्च करणं हा त्यातला मुख्य उद्देश हे खरं म्हणजे अनुकरणीय आहे. हे समाजाला पुढे उदाहरण म्हणून बनणारा असा कार्यक्रम आज संतोष मराठे आणि राहुलभाईच्या वाढदिवसानिमित्त झाला. मी निश्चितपणे त्या दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. सबसे पहले अभिनंदन और आभार व्यक्त करता हूँ आशाताई मराठी जी का और संतोष मराठे जिन्होंने अपनी खर्चे से ये जिम की उपकरणें यहाँ पे लगाई है. आप देखेंगे कि डायमंड गार्डन सबसे बड़ा गार्डन है जहाँ पे सब इक्विपमेंट है, मगर यहाँ पे ज्येष्ठ नागरिक भी सरस्वती में रहते हैं और उनको स्वस्तिक से डायमंड गार्डन जाना पड़ता 1.5 किलोमीटर. तो वही ध्यान में रखे संतोष जी ने ऐसा सोचा कि अंकुर नर्सरी का गार्डन है जहाँ पे ये इक्विपमेंट लगने चाहिए, जबकि यहाँ से पब्लिक को वहाँ गार्डन तक जाने की ज़रूरत नहीं पड़े. आप देखेंगे अभी इसका काम सुशोभीकरण का चालू हो गया है, तो जॉगर स्ट्राइक बनने वाला है, लाइट लगने वाली है और ये एक अच्छा मैसेज है बर्थडे की इसमें कि कुछ अच्छा काम करो और लोगों का सेवा करो. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.